नमस्कार सगळ्यांना। तर आज मी तुम्हाला ओले बोंबलाचा रस्सा भाजी दाखवते। तर बघा, बोंबील हे मी मीडियम आकाराचे घेतलेले आहेत। तर ते कापून आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हिरवे वाटण टाकणार आहोत। तर वाटणासाठी घेतलेले आहेत कमी तिखट हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर। तर त्याचं मी पहिल्यांदा वाटण करून घेते। तर बघा, त्याच्यानंतर आपण फोडणीची तयारी करू। तर इथे बघा, गॅसवर मी कढई तापत ठेवलेली आहे। त्याच्यानंतर तेल घातलेलं आहे। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये 7-8 पाकळ्या मी लसणाच्या घातल्यात आहे। तर बघा, लसूण हा तेलामध्ये थोडा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे। त्याच्यानंतर घातलेलं आहे जे आपण हिरवं वाटण केलेलं ते। तर वाटण पण आपण तेलामध्ये चांगलं परतून घेऊ। तर बघा, इथे आपलं वाटण व्यवस्थित तेलामध्ये परतून झालेलं आहे। तर हे वाटण परतताना मी गॅस हा मीडियमच ठेवलेला। त्याच्यानंतर घालणार आहोत आपण मसाले। तर बघा, मी इथे हळद घातलेली आहे अर्धा चमचा, पाऊण चमचा गरम मसाला आणि 2 चमचे हा घरगुती मसाला घातलेला आहे। तर हे मसाले पण आपण या वाटणामध्ये परतून घेऊ। तर इथे बघा, मसाल्याने आपलं छान असं तेल सुटलेलं आहे। तर मसाले परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालणार आहे मी चिंचेचं पाणी। तर इथे चिंच कुस्करून मी जे पाणी केलेलं ते घातलेलं आहे। तर याच्या जागी तुम्ही कुठलाही आंबट प्रकार एखादा घालू शकता, लिंबू किंवा टोमॅटोसुद्धा टाकू शकता तुम्ही। त्याच्यानंतर बघा, मला रश्श्यासाठी जेवढं पाणी आहे तेवढं मी टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये। तर जास्त पण पाणी टाकायचं नाही, कारण बोंबलांना आपलं पाणी सुटतं। त्याच्यानंतर घातलेलं आहे चवीनुसार मीठ। तर आता इथे मी ह्या रश्श्याला उकळी काढून घेते 5 मिनटं। तर 5 मिनटानंतर मी झाकण काढून घेतले। तर बघा, रश्श्याला आपले मस्त उकळी आलेली आहे। त्याच्यानंतर एक एक करून हे मी बोंबलाचे तुकडे सोडते त्याच्यामध्ये। तर रश्श्यामध्ये आपले बोंबील सोडून झाल्यानंतर जास्त चमच्याने ते हलवायचे नाही, कारण ते लगेच इरतात त्याच्यामुळे। तर बघा, आता इथे मी पुन्हा 2 मिनटासाठी झाकण ठेवून घेते। गॅस हा मी मीडियमच ठेवलेला आहे। बघा, 2 ते 3 मिनटं मी झाकण ठेवलेलं। आता झाकण काढून घेतलेलं आहे। तर इथे आपले हे बोंबिलांचा रस्सा झालेला आहे। तर जेव्हा आपला बोंबील शिजलेले असतात त्याच्यानंतर आपल्याला जास्त ते चमच्याने हलवायचे नाही, कारण ते लगेच विरघळतात। तर बघा, आता वरून मी थोडीशी कोथिंबीर घालते। तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली असेल ते कमेंट्समध्ये सांगा, आणि आवडले असेल तर लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।